तर गाईज आज आहे संडे आणि देखना पड़ रहा है म्हणजे कुछ भी मतलब कुछ भी यार. आणि मला एक व्हिडिओ स्टार्ट झालाय म्हणून 1 2 3 स्टार्ट. आणि मला एक व्हिडिओ कमेंटला रिप्लाय द्यायचा होता. तर आम्ही आज स्किन केअर केलं तर कसं वाटते सांगा नक्की का नाही ग. का असतेस ई तुझं बघा मी टाकणार आहे नाही तर परत मला म्हणशील का टाकलंस ग माझं हे. आणि आज टॉवेल वगैरे सगळं धुतलं आम्ही. कपडे भरपूर धुतलेत आज. अर्धे मी अर्धे ह्यानी दोबी घाटच केलाय. आणि वाट कपडे तेच ना मग तू आणि मी अर्धे अर्धे धुतले. जास्त धुतलेत. हा कारण की माझ्या इथं मोजले तर मी खूप लागले बघ. जर असं मोजून काम केलं तर कसं व्हायचं. हा मग बस तूच काढलंस मोजामोजीचं. आपलं घर आहे. हा आणि मी कमेंटसाठी एक काय म्हणतात खरं तर त्याच्यासाठी व्हिडिओ चालू केलाय. अगं बावळे गवस्ता मला सिरियसली बोलते मी सिरियसली. तू शांत बस. तर मी इथं टिक्का लावते आणि इथला पण टिक्का लावते. तर आमच्या घरातले का नाही टिक्का लावत का. मला एक कमेंट आली होती मी इथं ऍड करते. टिकली अगं मला सवय लागली. हा तेच सांगते ना रिझन नाहीये त्याला काय पण तरी पण हिथं लावलं की हिथं पण लावते मी. त्यामुळे सवय लागली मला हिथं लावायची हिथं लावायची. ही तर आमच्या घरात टिक्का बिक्का टिकली बिकली काय लावत नाही पण आम्ही लावतो. आम्ही सगळे टिक्का लावतो. मम्मी पण आम्ही बैठकीला जातो त्यामुळे टिक्का लावतो. आणि मी इथं पूजा केल्यावर टिक्का लावते असं गळ्याला पण. तर त्याचं काहीच मागं रिझन नाहीये काहीच नाहीये. फक्त मला सवय लागली हिथं लावलं की हिथं लावायची बस. असं करतो ना आपण. ते टिकला पण लावा दे तुला आवडला. काय सिरियसली मी रिप्लाय दिलाय हवाला. तिचं इग्नोर करा. मी तिच्यासाठी कमेंटचा रिप्लाय दिलाय तर तिच्यासाठी मी हा व्हिडिओ करते. कमेंटला पण रिप्लाय दिलाय पण व्हिडिओमध्ये पण बोलते. तर काहीच रिझन नाही. मी जस्ट असं टिक्का लावते टिक्का लावते तिलक लावते. आणि आता हिचं घ्या बघून ऍक्टिंग ह्यांची. रिअल कॅमेऱ्यात दाखवू का. वाह पहले फुर्सत में गई हो. रिअल कॅमेरा म्हणलं तर हिच्यासाठी मला स्नॅप मध्ये व्हिडिओ काढायला पण तू आलीस ना इकडं. बघा गाईज ही कशी मारती मला. बघा छोट्या बहिणीला मारती. आणि आम्ही निघलोय आता 1 वाजले. आम्हाला नाश्त्याला जायचं होतं आज बाहेर तर चाललोय. तर आज आमचं ब्रंच होणार आहे. आज आम्ही चाललोय मिसळ खायला. ये आफ्टर लॉंग टाइम. इथं आल्यापासून तर इथं आल्यापासून तर आम्ही गेलोच नाहीये ना मिसळ खायला. घरीच केली अगं बाहेर. आणि खूप दिवस झालं मिसळच खाली नाही बाहेरची पण. तर आम्ही नेवाळे मिसळ खाणार आहे आज. नेवाळे सगळ्यांना माहिती असेल नेवाळे चिंचवड मधली. आम्ही पहिले खूप खायचो पण आता काहीच खाल्लं नाही. किती दिवस झालं वर्ष झाले आता आम्ही बाहेरचं फक्त आम्ही फ्रायडेला किंवा सॅटर्डेला पाणीपुरी वगैरे खातो. कारण सुट्टी असते ना मग आम्ही स्वयंपाक बिपाक काय करत बसत नाही संडेला. मग सॅटर्डेला आम्ही असंच पाणीपुरी वगैरे खातो नॉर्मल. आणि आम्ही फक्त स्नॅप टाकतो का असं ह्याचे ग. हा शॉपचे पण घेतले आम्ही. आणि काल आम्ही खाल्लं पण सिक्रेट बाहेर नाही गेलं पाहिजे फक्त स्नॅपवर. तर चला आता पुढे वाट टाकतोय. अर्ध्या आता तिने धुतलेले मी धुतलेले सगळं भरलेलं आहे. आम्हाला जागा नाही. आम्ही कसल्या भरोशावर कपडे काढले तेवढं कपडे काढून. आता मी काय करू यार. कपडे आम्हाला रोज वेळच नाही भेटत कपडे धुवायला त्यामुळे तिथे टाकवर नाही ती वाळले नाहीत कपडे. थांबा जरा गाईज मी जरा लक्ष देते तिच्याकडं. चलो बाय. आवाज येतोय का नेवाळे मिसळ. खूप दिवसापासून आम्हाला खायची होती काय करायची आणि आता फायनली आम्ही संडेचं ब्रंच करण्यासाठी तुम्हाला सांगतो आता काय तुम्हाला फीडबॅक पण देतो आणि रिव्ह्यू पण देतो. आणि पाव आलेत आता सध्या. आणि अशी आहे ही छोटीशी एकदम. आणि
आणि पार्सल पण त्याला घेऊन जातात. गर्दी आज संडे त्यामुळे. तर चलो बाय बाय. मी खूप नंतर भेटते, म्हणजे खूप वेळानंतर. सकाळी भेटले होते असं बोलले होते आणि त्याच्यानंतर का नाही बोललंच नाही आपण. पण स्टील आम्ही खूपच आज कामं केलीत आणि खूपच काय म्हणते त्याला धावपळ झाली आहे खूपच आज. आणि आज तर आमचा धोबी घाटच आहे, एवढा कपडे धुतलेत ना आम्ही. आणि आम्ही आता गेलेलो भाजी आणायला. तर मिरची, भेंडी, गवार. पिंक पिंक पडली तर खूप लाल पडले झालं. माझे पण हात पिंकच आहेत, सेम आहेत आपलं. आज काय माहिती आज मला अगं ते धरून आय थिंक झालं असं. भाजी आणली आम्ही. आणि तुम्ही पण डासांपासून सावध राहा. आम्ही गुड नाईट आता लावतो, आता मी लावते आता मी. आणि दीदी करणारे मसाले भात. आम्ही पराठे करणार होतो पण पराठे काय कॅन्सल झाले, कारण की आता परत कणिक मळा, बटाटे उकडा, भाजी करा, सगळं हे होईल. मस्तपैकी कोथिंबीर टाकून मस्तपैकी भात करणार. आपली कोथिंबीर, हा कोथिंबीर भात करणार आहे. आणि चलो मी आता भांडी घासते, सकाळपासून भांडी पडलेली. ही मसाले भात करेल मी, भांडी घासते. परत बाहेरचं पण आवरायचंय सगळं. उद्या परत रुटीन चालूच. आणि संडे हा दिवस आहे ना असा फास्ट जातो एकदम, का नाही दीदी? एकदम फास्ट मध्ये जातो. तर लवकरच जेजुरीला जाणार आहे, तर आम्ही एक्साइटेड आहे. खूप काम आहेत आम्हाला. आणि आज आम्ही गेलो होतो पिंपरी मार्केटमध्ये, तुम्हाला मी दाखवलंच. तर आम्हाला मराठी साजचं पण आउटफिट आम्ही तयार करतोय आणि मी स्वतः तयार करते हे आउटफिट. तर त्यासाठी मला खुशी आहे. मी स्वतः म्हणजे शिलाई. तू काय म्हणे का शिलाई? आपण म्हणावं. हा आपण, आपलं सगळ्यांचं युट्यूब फॅमिलीचा अख्ख्या. तेच की, तू तर बाई हायच की माझी पार्टनर, बिझनेस पार्टनर आहे माझी दीदी. आणि मस्तपैकी आज आता आम्ही तो पण करू व्हिडिओ, काय म्हणजे कसं आम्ही तयार करतो. आणि एक मोटिवेशनल सॉन्ग टाकू त्याच्यावर. पायी फुपाटा रुतल गाठ मागू नको तू काय चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची. नाहीच भीती कुणाची काय. तर लवकरच माझं पण शूट होणार आहे त्याच्यावर. आणि आफ्टर लॉंग टाइम शूट होणार आहे माझं. नाही तर माझं शूटच नाही, कारण इकडे चिंचवडला आले ना त्यामुळे. तर चलो ही भात करते, मध्ये मध्ये क्लिप दाखवते. आणि मी भांडी घासून घेते, पहिले चेंज करते. आणि बाय. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. आता सध्या खूपच हे चालू आहे, काय म्हणताला व्हायरल चालू आहे. तर पाऊस, आमचे पप्पा पण आजारी, पाऊस ऊन सगळं मिक्स झाले. तर काळजी घ्या. जेजुरीमध्ये पाऊस नाहीये पण इकडं सारखा पाऊस पडतो, त्यामुळे काळजी घ्या सगळ्यांनीच. आणि गुड नाईट लावा घरात, डास चावून नका देऊ. तर चलो बाय बाय गाईज. आत्ता आले मी आणि अशी जाते मी. रेनकोट, स्टोल, स्पेक्स. आता मी अँगल कसा घेतलाय बघा. आणि आज उशीर झाला, आता वाजलेत 2:45. मला लागलेली भूक खूपच जोराची. तर मी आता आवरते. काय नडलंय काय माहिती माझं लॉग घ्यायचं, पण असंच मला वाटलं लॉग घ्यावं, चालू करावं.
तर मी केला आणि खूप जोरात भूक लागली आता. चलो बाय. हॅलो गाईज, आज आहे मंगळवार. तर आज आहे मला सुट्टी स्कूलला, कारण की पुण्यात हाय अलर्ट सांगितला आहे पावसाचा. सकाळी ऊन पडलं होतं, मला तर टेन्शनच आलं की आम्ही तर सुट्टी दिली म्हणजे सगळ्यांनी. तर ऊन पडलं होतं, तर मग आता आभाळ आले खूपच. तर जोरात पाऊस पडण्याची शक्यता आहे आज, कारण की टेक्स्ट मेसेज पण आले आणि पुण्यात पण सगळ्यांना म्हणजे हे केले, हाय अलर्ट दिला आहे. आणि स्कूलला सुट्टी आहे, तर ऑफिसला नाही आहे. ऑफिसला पण पाहिजे होती यार, म्हणजे दीदीच्या ऑफिसला. म्हणजे आम्ही दोघीजणी घरी असतो आज आणि मला बरं नाही वाटत आहे. रात्रीपासून सर्दी जाम झाली आहे, म्हणजे खूपच जाम झाली आहे. तर आता मी गोळी आणायला गेलते मेडिकलमध्ये, दीदीला सोडलं आणि आता मी आंघोळ करेल. मला आज व्हिडिओ काढायचे आहेत, फक्त मला साथ दिली पाहिजे, कारण की मला सर्दी झाली ना, काही सुचत नाही, काहीच नाही सुचत. बघू आता कसं कसं होतंय. आणि चांगलं चाललेलं असतं नाही ना हे, असं नको वाटतं सर्दी वगैरे. कारण की काय होतं, गाडीवर येते, मेन वारं खूप लागतं, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय. आणि सगळीकडे व्हायरल चालू आहे. पप्पा पण आजारी आहेत माझे, पण त्यांना आता बरं वाटतंय आणि मी आजारी पडले आता. पण नाही, मी झोपणार नाही अजिबात, मला व्हिडिओ करायचे आहेत. कारण की त्यामुळं आज मला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, कारण की व्हिडिओ काहीच नाही आता मध्ये सध्या, स्टॉक काहीच नाही, संपला आहे सगळा स्टॉक. तर बघू, तुम्हाला दाखवते आज मी काय काय करते ते. थापोळं केलं दीदीला डब्याला आणि मग ती गेली. आणि मी पण स्टेटसला टाकलं आहे, कारण की जे पॅरेंट्स मला ॲड आहेत ते बघतील, आणि ग्रुपवर तर टाकलंच आहे. तर काळजी घ्या सगळ्यांनी, पावसाचं छत्री ठेवा सोबत. आणि आता दीदीला पण म्हटलं संध्याकाळी बघ जरा थोडंसं, नाही तर ऑफिसमधून या लवकर तुम्ही पण घरी म्हणलं, कारण की अडकलं ना खूप घाण होतं. आणि इकडे पिंपरी चिंचवडला खूप पाऊस पडतो त्यामुळं. तर बघू आता काय होतंय, अपडेट देते तुम्हाला मी पण पावसाची इथल्या. तर आमच्या इथलं गणपती मंदिर आहे ना, पूर्ण पाण्याखाली जातं. तर अजून तर पवना धरण भरतंय, आता नदी का धरण येते तेच ते काहीतरी, आणि ते भरतंय, खूपच भरलेलं आहे असं वाटते. पप्पा म्हणत होते बघू आम्ही थोड्या दिवसांनी जाऊन येऊ, कुठपर्यंत आले पाणी बघून येतो जरा. आणि चलो बाय बाय. आता मी लॉग पोस्ट करते पहिले, मिनी लॉग वगैरे, आणि आंघोळ करते, मग मी भेटते तुम्हाला. बाय बाय. 11:30 आणि मी डोक्यावर टॉवेल तसंच ठेवलं होतं आत्ता वाळच तोपर्यंत. तर मला थंडी वाजायला लागली आता खूपच. बाबा मग आजार नको पडायला, मला भीती वाटायला लागली आता माझीच आजारी पडेल का. तर सकाळपासून पाऊस नाहीच आहे, कुठं सांगितलं काय माहिती रेड अलर्ट, पण स्टील जाऊन मला एक दिवस आराम तरी भेटेल. तर सर्दी झाली ना तर मला मॅगी खाऊ वाटते, तर मी आता मॅगी करते. मला असं वाटतं मॅगी करावी आणि करतेच आता, कारण की कोथिंबीर पण आहे. भेंडीची भाजी होती, तर आम्ही थापुळं केलं आज, कारण की कोथिंबीर होती म्हणून. तर थंडी वाजायला लागली यार मला गायच. तर चलो मी मॅगी बनवणार ना, आणि व्हिडिओ काढायचे. काय करू यार गाईज, व्हिडिओ पण महत्त्वाचे आहेत. आणि गोळी घेऊन असं वाटतं झोपून जावं, पण जरा वेळाने व्हिडिओ काढते, नंतर मग झोपते गोळी घेऊन. गेस वॉट, मॅगीच नाहीये. मला आता रडायला येत नाही गाईज. तर मी करते आता ओट्स, मसाला ओट्स. वाटलं होतं स्वप्न बघितलेलं सगळं पाणी पडलं त्याच्यावर. तर गरम गरम रस्सा वाली मॅगी ना
रस्सावाली मॅगी ना गरम गरम खावा तुम्ही, सर्दी झाली असेल तर. मूड खराब झाला माझा. ओट्सने काम चालवते. मसाला ओट्स. ओट्स तुम्ही कटलेट पण बनवू शकता. थोडंच बनवणार आहे माझ्यासाठी फक्त. आणि पाऊसकडे सारखं लक्ष आहे माझं. असं वाटतं खूपच जोरात येणार पण नाही येते. फील येण्यासाठी असं थोडंसं पातळ बनवणार आहे मी ओट्स आज. कोथिंबीर घेते कट करून. वेट. आणि तुम्हाला कपड्यात माझे व्हिडिओ बघायला लागतात पण काय करू, घरघरती कहाणी आता. तुमचं लपून असतील कपडे पण माझे हे असे किचनच्या महागच आहे, त्यामुळे कुठं जागच नाही. तरी आम्ही हॉलमध्ये इथं दोरी पण बांधली, तर काय करणार, क्षमता आहे. तर मस्तपैकी असं ओट झालंय. गरम गरम थोडंसंच केलंय, बास होतं एवढं पण. आणि चलो मी आता खाते. तर गाईज आता वाजलेत 5:45 आणि मी कधी झोपलेले 4-5 तास झाले असतील पार. कारण की म्हणजे एवढे पण नाही झाले असतील असं वाटतंय, पण एवढे पण नसतील झाले. आणि थोडंसं बरं वाटतं पण थंडी काय जातच नाहीये. थंडी एवढी वाजते ना. तर आज पावसाचा अलर्ट होता पण पाऊसच नाही पडला. नुसतं आभाळ आलं, नुसतं आभाळ आणि वारं सुटलं खूपच. तर काय करावं गाईज. आणि जरासं थोडंसं बरं वाटते, डोकं वगैरे सगळं राहिलंय पण ना थोडं गरम लागतंय पण स्टील जाऊन दे, थोडंसं बरं वाटतंय. आणि आता मी उठते, चहा पिते. आता लागली भूक मला, कारण की मी ओट्स खाल्ले होते फक्त, तर त्याच्यावरच गोळी घेऊन झोपले होते. आता मस्तपैकी चहा करते आणि बघू संध्याकाळी काय करते आता मी. तर गाईज गवती चहाचा चहा करते मी. खूप दिवसानंतर गवती चहाचा चहा पिते मी. आणि सर्दी झाली तर गवती चहाचा चहा मस्त आहे. आणि ह्या डब्यात मी असा धुवून पॅक करून ठेवलाय कापून. आता बघू आता किती दिवस पुरतोय हा. आणि ह्या काकूंना पण देते मी शेजारच्या. आणि इथं खूप महाग भेटतो गवती चहा, त्यामुळे मला आता फुकट भेटलाय. त्यामुळे मग मी भरभरून गवती चहा टाकला आणि छान उकळून देणार आहे आता ह्याला. आणि मगच दूध टाकणार आहे. आता हालत माझी बेकार झाली, तुम्हाला बघू शकता माझी हालत कशी झाली. आणि माझ्या तोंडावर पण असं काय काय उठलंय सारखं झालंय. काय प्लेन चेहरा यार. का म्हणजे का मला खूप टेन्शन येतं. असं छोटं तरी काहीतरी झालं आणि पूर्ण काहीतरी असं छोटे 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 फोड आलेत. काय झाले नक्की काय माहिती. किती घाण दिसते मी. सर्दी मिरणी सगळं जाम झाली. माझ्याकडे लक्ष पण नाही माझं. आणि खूपच घाण दिसायला लागली. शी खूप हे होतं यार मला. आणि खूपच घाण सर्दी झाली. इथे दिसत असेल तुम्हाला, लांबनं पण दिसतंय. तर आमच्या इथे चालू आहे डेंग्यूची साथ. तर माझे पप्पा लागलेत मागं की दवाखान्यात जा दवाखान्यात जा दवाखान्यात जा. हा लॉग येईल तेव्हा आम्ही जेजुरीला असू आय थिंक. कारण की 2 लॉग पेंडिंग आहेत अजून माझे एडिट करायचे. आता फटाफट चहा पिते. भांडी तर नंतर घासते. सकाळपासूनची भांडी मी तर घासतच नाही, नंतर घासते आता. आणि बघू संध्याकाळी काय करायचं जेवायला. तर तुमच्यासोबत पण शेअर करते माझी आजारपणाची जर्नी. आजारी नाही गाईज, पण असं गोळी खाऊन झोपले होते मी. स्कूलमध्ये पण असं काहीच ऐकू येत नव्हतं. असं खूपच म्हणजे हेक्टिकच झाले आजचं शेड्यूल. तर
पण स्टील चलो. आता मी दूध टाकते त्यात, दाखवते तुम्हाला. भरपूर दूध. वाव. तर गाईज मी फर्स्ट टाइम घावणे ट्राय केलेत, तर बघूया कसं काय होतंय. मी खूप घाबरत केलेत घावणे, तर उलटल्यावरच सांगणार की कसं काय झालंय, कारण की आता तर मी काय सांगू नाही शकत. होतंय की दाखवते मी एकदा, फक्त बघते कसं झालंय, उलटता येते का, मग तुम्हाला दाखवते. तर गाईज घावणे आपले तयार आहे. मला घावणे नाही आहेत, पण झाले आपले कसं काय माहिती. ह्याच्यात आता मी तुम्हाला रेसिपी सांगते कारण की मला खूप भीती वाटत होती कसं होईल. 1.5 कप वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चमचा मीठ आणि 1 ग्लासभर पाणी. मला 1.5 ग्लास लागले पाणी, तर एवढं पाणी, एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे आपली. तर मला खूपच आनंद होतोय की मी घावणे करू शकते. तर आता हे थोडंसं पहिलं आहे त्यामुळे समजून घ्या. आणि मला हे ना भेंडीचा चमचा आहे ना, पटकन मी उलटं नाही ना हे वालं घेतलं, तर त्याला भेंडीचं लागलं होतं, मग जाऊन दे पटकन घेतलं मी. तर गाईज एवढे सॉफ्ट झालेत ना घावणे. आता मी ह्या पोळीच्या ह्याच्यातच काढलेत आणि मस्त झालेत यार. आणि जाळी तुम्ही बघू शकता, खूपच छान झालेत आणि हे फक्त आकार आहे ना असं वेगळं होतं, कारण की ते पातळ असल्यामुळं फेलतंय इकडं तिकडं, काय म्हणतात, पसरतं इकडे तिकडं. त्याला छोटा तवा लागतो, म्हणजे कसं ते बरोबर गोल होतं. तर मी अख्खं एक गोल केलं होतं, पण ते जरा थोडं शिजायला वेळ लागतो, म्हणून मी आता असं ठेवला तवा. म्हणजे इकडं गॅसचा फ्लेम आहे ना, त्यामुळे म्हणजे इथं अलीकडे होईल ते, आणि छान होतं ते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि प्रत्येक वेळेस टाकताना आता तुम्हाला दिसत असेल बघा हे पाणी, तर हे असं हलवून मग टाकायचं. तर माझा विचार आहे कोथिंबीर पण टाकावी वरनं, बघू आता काय होतंय. पण मस्त झालेत. मी डायरेक्ट असं छोट्यापासून नाही सुरुवात करते, डायरेक्ट मोठंच घेते. किती 2 वाटी तांदळाचं पीठ, 2 ग्लास पाणी आणि मीठ, बस, दॅट्स इट. मस्त झालेत घावणे, एक नंबर. आणि तुम्ही जाळीवरनच बघू शकता. आणि हे बघा, वाव, मस्त, ट्राय करा. आणि आम्ही नेवाळ्याची मिसळ खायला गेलो होतो, तर त्याचा रिव्ह्यू द्यायचा राहिला माझा. इतकी झणझणीत मिसळ होती, म्हणजे एवढी झणझणीत. आम्ही फर्स्ट टाइम अशी टाकून दिली मिसळ, आम्हाला कसं तरी वाटलं खूप, पण खूप झणझणीत, म्हणजे खूपच. आता समजून घ्या तुम्ही, जे झणझणीत खातात मिसळ त्यांनी मस्ट ट्राय करा, म्हणजे तुम्ही ट्रायच करा ती मिसळ, तर तुम्हाला 101% आवडेल. जे स्पायसी लवर आहेत त्यांच्यासाठी ती मिसळ बनलेली, आपल्यासाठी नाही, आमच्यासाठी तरी नाही, पण एक्सपिरियन्स चांगला होता. लॉग कसा वाटला नक्की सांगा, घावणे कसे वाटले नक्की सांगा. आणि मी खूप आजारी पडले होते, तर आता मी हा लॉग आय थिंक आम्ही किती तारखेला गेलतो, 13-14 तारखेला गेलतो, परत 20 तारखेला पण गेलतो, आणि आज तारीख आहे 23. तर 2 आठवड्याने हा लॉग येते. तर सॉरी गाईज, मला खूप म्हणजे मध्ये हेक्टिक शेड्यूल झालं होतं, आणि एडिट करायला पण वेळ नव्हता लॉग. आणि आम्ही तिकडं जात होतो येत होतो, 2 आठवडे गेले सलग आम्ही, 2 रविवार, शनिवार रविवार. तर तुम्हाला ह्याच्या पुढे लॉग बघायलाच भेटेल आमचे, तिकडे गेलेल्याचे, परत इकडे आलेल्याचे, परत तिकडे गेलेल्याचे. तर तुम्हाला आम्ही का गेलो ते कळेलच तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये. आणि आता मी बरी आहे, पण थोडंसं आज मला काय म्हणतात, वातावरणमुळं सारखं हे होतं, चेंज होतं आहे नुसतं वातावरण, त्यामुळे आत्ता पण खूप पाऊस पडतो आहे. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. आणि माझे व्लॉग कसे वाटत नक्की सांगा कमेंट करून. आणि थँक्यू सो मच, एवढं छान तुम्ही कमेंट करताय, प्रेम देताय, आणि सबस्क्राईब करा यार, म्हणजे मला पण मी मोटिवेट होईल आणि अजून व्लॉग करेल. आणि व्लॉग तर भरपूर आहेत आता सध्या, पण एडिट करायलाच टाईम नाही, पण मी आता एडिट करेल आणि कंटिन्यू डेली व्लॉग टाकत जाईल. तर चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.